तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्णव ईश्वरीचे डोळे बंद करतो आणि तिला आपल्या रूममध्ये घेऊन येतो. तर अर्णवने संपूर्ण रूम खूप छान अशी डेकोरेट केलेली असते. सगळीकडे इथे लाइटिंग केलेली असते. हार्ट शेपमध्ये बलून्स लावलेले असतात आणि तो आता ईश्वरीचे डोळे बंद करून तिला रूममध्ये घेऊन येतो आणि नंतर तिचे डोळे उघडतो. तेव्हा ईश्वरी डेकोरेट केलेली रूम बघून खूपच जास्त आनंदी होते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुला हे सरप्राईज आवडलं का? हे तुझ्यासाठीच आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे सरप्राईज मला खूप आवडलं सर. पण एक गोष्ट मला सांगा, तुम्ही इथे नसताना हे सगळं तुम्ही कसं काय केलं? कसं घडून आणलं? हे सगळं तुम्ही कधी केलं सर? कुणी केलं? तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, हे सगळं कुणी केलं, कसं केलं याचा विचार करू नकोस. तुला हे सगळं आवडलं ना? ईश्वरी म्हणते, हो सर, मला ही तयारी खूपच जास्त आवडली. त्यानंतर इथे अर्णव ईश्वरीला घेऊन आता टेबलजवळ जातो. तिथे आता ज्यूसचे ग्लास ठेवलेले असतात. अर्णव एक ग्लास ईश्वरीला देतो, दुसरं ग्लास स्वतः घेतो. दोघेजण एकमेकांना चेअर्स करतात आणि ते ज्यूस प्यायला सुरुवात करतात. त्यानंतर इथे अर्णव आपला मोबाईल काढतो. त्याच्यावरती खूप सुंदर असं रोमॅन्टिक मराठी सॉन्ग लावतो आणि मग काय, इथे अर्णव ईश्वरीकडे तिचा हात मागतो डान्स करण्यासाठी. तेव्हा ईश्वरी नाही म्हणत असते. तेव्हा अर्णव तिला खुणावतो आणि म्हणतो, प्लीज थोडासा तरी डान्स कर. तेव्हा अर्णव आपला हात ईश्वरीला देतो. ईश्वरी आपला हात अर्णवच्या हातामध्ये देऊन त्याच्याबरोबर खूप रोमॅन्टिक असा डान्स आता करत असते. दोघेजणं कपल डान्स करत असतात आणि तेव्हा ईश्वरीला कळत असतं की अर्णव आज खूपच जास्त आनंदी आहे. तेव्हा इथे आकाश नम्रताला फोन करत असतो. नम्रताला फोन करून काय बोलावं, कसं बोलावं त्याला काही कळत नसतं. कारण नम्रता पुन्हा काही ऐकून घेईल की नाही, पुन्हा ती गैरसमज करून तर घेणार नाही ना, असा विचार आकाशच्या मनात आलेला असतो. तेव्हा आकाश नम्रताला फोन करतो. नम्रता म्हणते, हां बोला आकाश, तुम्ही बोललात का घरच्या लोकांबरोबर? त्यांना सांगितलंत का आपल्या लग्नाबद्दल? तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता, मी बोललो सगळ्यांबरोबर, पण तेव्हा नम्रता म्हणते की अजून तुमचं पण हे आहेच का? तेव्हा ती म्हणते, आकाश, तुम्ही मला सांगा, तुम्ही आजीबरोबर बोललात का? तेव्हा आकाश म्हणतो, हो नम्रता, मी आजीबरोबर बोललो. म्हणजे मी सगळ्यांबरोबरच बोललो. सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की आपण लग्नाचा विषय आता तरी काढायचा नाही. आपण थोड्या दिवसानंतर लग्नाचा विषय काढूया, असं आजीचं आणि घरातल्या सर्वांचंच म्हणणं आहे. तेव्हा नम्रता म्हणते, जाऊ दे, या विषयावरती मला काही बोलायचंच नाही आहे. आणि ती फोन ठेवून देते आणि आपल्या मनातच म्हणते की मी लग्न करावं, सुखाने संसार करावा, हे स्वप्न मी बघू शकत नाही का? एवढासुद्धा मला अधिकार नाही? तेव्हा इथे ईश्वरी आणि इथे अर्णव दोघेही छान डान्स करत असतात. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, आपण पिझ्झा आणलं आहे ना, चल तो खाऊया आपण, नाहीतर थंड होऊन जाईल. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे. तर इथे आता छान असा पिझ्झा आणलेला असतो. तेव्हा अर्णव त्यातला एक पीस काढतो आणि आपल्या हाताने ईश्वरीला भरवतो. त्यानंतर ईश्वरी तोच पीस घेते आणि अर्णवलासुद्धा भरवते. अर्णवसुद्धा तो पिझ्झा आता खातो. दोघे एकमेकांना भरवतात. ईश्वरी अर्णवकडे प्रेमाने बघत असते आणि ती अर्णवला म्हणत असते आपल्या मनातच की मला माहिती आहे, अजूनही आपलं नातं पुढे घेऊन जाण्याची तुमची इच्छा नाही आहे. पण एक गोष्ट मला आज कळली, तुमचा माझ्यावरती भरोसा आहे. तुम्ही माझ्या भरोशावरती आता शंका नाही घेणार, कधी मला चुकीचं नाही समजणार. म्हणजे आता निदान आपलं नातं पुढे जावं असं तुम्हाला वाटत नसेल, पण तरीसुद्धा आज तुम्ही जे काही केलं त्याच्यामुळे तुमचा माझ्यावरती किती विश्वास आहे हे मला कळले सर. त्यामुळे लवकरच तुमचे सगळे गैरसमज दूर करून आपलं नातं मी पुढे घेऊन जाईन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघे बोलत बसलेले असतात. वल्लरी त्यांचं बोलणं चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, पण खरंच आज तू हॉटेलमध्ये जे काही केलंस ना माझ्याबरोबर, त्यामुळे माझे खरंच डोळे उघडले. माझ्या मनातला सगळा राग गेला. उलट मला आता जास्तीत जास्त प्रश्न पडलेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर बास झालं आता, किती कौतुक कराल? इतकं कौतुक ऐकायची सवय नाही आहे मला. एवढं कौतुक कराल तर मला हार्ट अटॅक येईल. ईश्वरी असं म्हणत असताना अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तुला माहिती आहे,
मला रागही येतो काही गोष्टींवरती, तेव्हा मी चिडतो. पण जेव्हा मला एखादी गोष्ट आवडते, मी इम्प्रेस्ड होतो, तेव्हा मी भरभरून कौतुकसुद्धा करतो आणि ते तुला माहिती आहे. आज तू जे काही केलंस त्यामुळे माझे डोळे उघडले आणि म्हणून मी तुझं कौतुक करतोय. तेव्हा अर्णव म्हणतो, ज्या पद्धतीने तू माझ्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिक्स केलंस, त्यावेळेला इथे आता राजाराम राजशिर्के यांच्यासुद्धा चहामध्ये किंवा कॉफीमध्ये कुणीतरी गुंगीचं औषध मिक्स केलंच असेल ना. तर याचा अर्थ मला एकच वाटतो, की जी व्यक्ती आहे ना, जिने तुझ्या आईचं, माझ्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ती राज शिर्केंच्या खूपच जवळची एनिमी असावी असं मला वाटतं. ती खूप जवळची आमची दुश्मन आहे, पण त्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. ती व्यक्ती नक्की कोण आहे, हे आपण दोघेजण आता मिळून शोधून काढायचं आणि आपल्या आईवडिलांना न्याय मिळवून द्यायचा, असं आता अर्णव आणि ईश्वरी दोघांनी ठरवलेलं असतं. तेव्हा वल्लरी त्यांचं बोलणं ऐकून घाबरते. ती म्हणते की अर्णवच्या मनातून त्याच्या वडिलांबद्दलचा राग कसा गेला, हे सगळं कुणी केलं असेल, ह्या ईश्वरीनेच केलं असेल. अरे देवा, इथे तर आता ईश्वरीने राजारामला सुद्धा बघितलंय, तो मुंबईमध्येच आहे आणि त्यानंतर ती आता त्याला शोधण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल. एका बाजूला अर्णवच्या मनातला रागसुद्धा गेलाय, तर इथे ईश्वरीने रमाकांतला शोधून इथे आणलं ना, तर मग सगळे सूत एकमेकांना जोडले तर माझं काहीच खरं नाही आहे, असं ती आता म्हणत असते. तर नम्रता सुप्रियाला मिठी मारून रडत असते. सुप्रिया म्हणते, नमू काय झालं, इतकी का रडतेस बाळा, सांग ना. तेव्हा नम्रता म्हणते, आई, आकाश सर त्यांच्या घरातल्यांबरोबर बोलले, तर त्यांचं असंच म्हणणं आहे की लग्न आता पुढे जाणार म्हणून. आम्ही दोघांनी लग्नाचा आत्ताच विषय काढायचा नाही. तू सांग ना, माझ्याच बाबतीत असं का घडतं. मागच्या वेळेला माझं भर मंडपामध्ये लग्न मोडलं. मी स्वतःला समजावलं की माझ्या नशिबामध्ये लग्न नाही आहे वाटतं. खुश होते, आनंदी होते. मग माझ्या जिंदगीमध्ये आकाश आले आणि आकाशने माझं आयुष्य बदलून टाकलं. पण त्यांच्याबरोबर सुद्धा माझं लग्न लवकर होत नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अडचणी येत आहेत. तेव्हा इथे शुभू म्हणत असतो की इथे आकाशच्या आईला नम्रता आवडत नाही आहे, त्याच तर लग्न पुढे ढकलत नसतील ना. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. सुप्रिया म्हणते, मी आकाशबरोबर बोलते नमू, तू रडत बसू नको. तर इथे बारशाची सगळी तयारी अगदी व्यवस्थित करण्यात आलेली असते. तेव्हा इथे वल्लरीला वाटतं सुप्रिया बारशाला येईल, त्यामुळे घरामध्ये न थांबलेलंच बरं. ती घरातून आता जायला निघालेली असते. तेव्हा सगळे म्हणतात, अगं कुठे जातेस तू, आता घरात कार्यक्रम आहे ना. वल्लरी म्हणते की थोड्या वेळातच येते ना, आता मला जावं लागेल. तेव्हा वल्लरी जात असताना सुप्रिया समोर येऊन उभी राहते. तेव्हा सुप्रियाला आठवतं की वल्लरीच ती बाई आहे जिने तिला हॉटेलमध्ये खोटं बोलून पाठवलं होतं आणि मग तिची बदनामी करण्यात आली होती. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, काय, कुठे जाताय तुम्ही. तेव्हा इथे सगळे घरातले म्हणतात, असं काय बोलताय तुम्ही, तुम्ही एकमेकांना ओळखतं का. थांबा, मी ओळख करून देतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही, नको नको, मला काही ओळख करून द्यायची गरज नाही आहे. मी या बाईला अगदी चांगलंच ओळखते. अर्णव बघतोयस ना, अरे ज्या बाईने तुझ्या आईवडिलांचं आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून ही तुझी मामीच आहे, वल्लरी पाटील. बरोबर ना मामी. तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही. सुप्रिया म्हणते, मी बरोबर तेच बोलते. आणि ती आता पुढे पुढे बोलणाऱ्या वल्लरीच्या चांगलीच थोबाडीत देऊन तिला गप्प करून टाकते. घरातल्या सर्व माणसांना खूप मोठा धक्का बसतो की अचानकपणे हे सगळं कसं काय घडलं. तेव्हा इथे सुप्रिया चिडलेली असते. ती आता सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही सगळेजण ऐका, रमाकांत राजशिर्के यांच्याबरोबर ज्या मुलीचं आयुष्य जोडलं गेलं होतं, त्यावेळेला जे काही पाप केलं होतं ना लोकांनी आम्हाला बदनाम करण्याचं, त्याच्या मागे वल्लरीचा हात होता. हिनेच तर आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना. नाहीतर आमचा तर एकमेकांशी काडी मात्र संबंध नव्हता, आम्ही एकमेकांना ओळखतसुद्धा नव्हतो. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर, तुम्हाला अजूनही कळत नाही आहे का. अहो, मामींनीच तुमच्या आईवडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केले होते. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, अर्णव प्लीज एकदा ऐकून तरी घे ना. अर्णव म्हणतो, अजिबात नाही, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे. मामी, तू जे काही केलेस ना ते माफ न करण्यासारखंच आहे आणि आत्ताच्या आता तू इथून चालती हो. धक्के मारून तुला बाहेर काढायच्या आधी मामी, तू आत्ताच्या आता इथून चालती हो. तेव्हा इथे सुप्रिया आणि ईश्वरी दोघ्याजणी मिळून सुप्रिया आता इथे वल्लरीला घरातून कायमस्वरूपी हकलून देते. तर हे आता वल्लरीने बघितलेलं स्वप्न असतं,
घरातून बाहेर काढता काढता ती म्हणत असते, मी काही नाही केलं आहे, मी काही नाही केलं आहे. तेव्हा मामांना जाग येते. ते लाईट लावतात आणि म्हणतात, हे तूच केलेस गं, सगळं तूच केलेस. तेव्हा वल्लरी म्हणते, म्हणजे? तेव्हा मामा म्हणतात, जे तू केलेस ना ते तू स्वप्नातसुद्धा बोलत नाही आहेस, म्हणजे याचा अर्थ तू काहीतरी केलेस ना. वल्लरी म्हणते, गप्प बसावं तुम्ही आणि शांतपणे झोपा. मला स्वप्न पडले, मी त्याच्यात इतकी घाबरले आणि तुम्हाला काय मस्करी सुचले. तेव्हा इथे लाईट वगैरे बंद केली जाते. तेव्हा वल्लरी म्हणत असते की जे स्वप्न मी आता बघितलं आहे ना ते खरं व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही, ते लवकरच खरं होऊ शकतं. सुप्रियाने जर मला बघितलं ना तर माझं काम संपलंच म्हणून समजा. तर इथे अंजली आता छान खुश असते, कारण का बाळाचं बारसं असतं ना, बाळासाठी काही नावं ती शॉर्टलिस्ट करत असते. तर इथे राकेशने बाळाला घेतलेलं असतं आणि तो आता बाळाला खेळवत असतं. बाळसुद्धा त्याच्याकडे शांत बसलेलं असतं. तेव्हा अंजली म्हणत असते, अहो किती दिवस आपण बाळाला छकुली म्हणणार ना. बरं झालं बाळाचं नाव ठेवतोय. आजी बरोबर बोलली, आपण तिला नावाने हाक मारूया. मी काही नावं काढून ठेवली आहेत, तुम्हीसुद्धा बघा ना, तुम्हाला काही नावं काढायची असतील तर तुम्हीसुद्धा सुचवा. मी तर म्हणते, माझं नाव आहे अंजली, तुमचं नाव आहे राजेश. आपल्या दोघांच्या नावावरून आपण आपल्या मुलीचं नाव ठेवूया का? राकेश म्हणतो, अंजली मॅडम खरंच सांगू का, मला स्वतःबद्दल काही आठवत नाही आहे, माझ्या नावाबद्दल काही आठवत नाही आहे, तर मी नाव काय देणार ना छकुलीला. तसंही माझी ओळख नसतानासुद्धा तुम्ही लोक मला इतका जीव लावताय, मला तुम्ही घरी घेऊन आलात, मला इतका मानसन्मान देताय, अजून मला काय हवं आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की ते म्हणतात ना की नावामध्ये सगळं काही असतं, तसं तुम्ही मला नावाने इथे घेऊन आलात आणि आपलंसं करून टाकलं. तेव्हा इथे अंजली म्हणते, काय अवस्था केली या माणसांनी माझी. माझा नवरा माझ्यासोबत आहे, पण त्याला काही आठवतच नाही आहे, तो अनोळखीसारखा वागतो. पण अजून या पोलिसांनी मला काही खरी माहिती दिलेली नाही आहे की ती माणसं कोण होती ज्यांनी यांना उडवलं वगैरे, काहीच माहिती नाही आहे. तेव्हा लगेचच अंजली फोन करते हवालदारांना आणि म्हणते, तुम्ही तपास घेतलात का, यांच्या अपघातामागे नक्की कोण आहे. तेव्हा इथे हवालदार म्हणतात की मॅडम CCTV फुटेजच नाही आहे, ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे CCTV कॅमेरा नाही आहे, त्यामुळे कळत नाही आहे की नक्की कोणी काय केलं ते. तेव्हा ती म्हणत असते की हे बघा, लवकरात लवकर तुम्ही शोध घ्या की हे सगळं कुणी घडून आणलं होतं आणि का. तर इथे गुरुजी आलेले असतात बारशाची आता वेळ वगैरे ठरवायला. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की हे बघा, उद्याचीच वेळ चांगली आहे, नंतर चांगला मुहूर्त नाही आहे, तेव्हा तुम्ही उद्याच बाळाला पाळण्यामध्ये टाका आणि त्याचबरोबर बाळाचं नावसुद्धा ठेवा, बारसं करा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय उद्याच, बाप रे, जर उद्याच करायचं असेल तर किती तयारी बाकी आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हे बघा अर्णव सर, तुम्हाला माझी मदत करावी लागणार आहे. आजच्या आज तुम्ही सगळ्या मीटिंग्स तुमच्या पोस्टपोन करा आणि इथे आता ऑफिसमधलं CEOचं काम बाजूला ठेवून तुम्ही मामाची ड्युटी सुरू करा. तेव्हा अर्णव म्हणतो, मला खूपच आवडेल मामाची ड्युटी करायला. ईश्वरी म्हणते, चला आपण आत्ताच शॉपिंग करून घेऊया, डेकोरेशनचं वगैरे संध्याकाळी बघू. उद्याच कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला सगळी तयारी आत्तापासूनच करावी लागणार आहे. तेव्हा ईश्वरी, अर्णव आणि मामा गेल्यानंतर आजी म्हणत असते, गुरुजी अहो बघितलंत ना तुम्ही, आपले अर्णव आणि ईश्वरी स्वभावाने एकमेकांपेक्षा खूपच वेगळे, पण दोघे एकमेकांवरती खूप जीव लावतात. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की हे बघा, तुम्ही मला मागे काही पत्रिका बघायला दिल्या होत्या, सगळ्यांच्या पत्रिका मी बघितल्या, ज्यांच्या नाही आहेत त्यांच्या बनवल्या. तेव्हा मी अर्णव ईश्वरीची पत्रिका बघितली. ईश्वरीच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे, वादळ, त्यांच्या नात्यामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे आणि त्यासाठी त्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, त्याच्यावरती काही उपाय. तेव्हा गुरुजी म्हणतात की उपाय हे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी करावे लागतात, पण इथे आता कुठलाही उपाय वगैरे नाही आहे. जे काही संकट येणार आहे ना, त्या संकटाला त्यांना सामोरं जावंच लागणार आहे आणि त्यातून सुखरूपरित्या बाहेर पडावं लागणार आहे. तर इथे आजीला खूप भीती वाटते की त्या दोघांवरती कुठलं तरी संकट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता म्हणते, शुभू मी तयार आहे, आपण निघूया का, आणि कशी दिसते मी. तेव्हा तो म्हणतो, खरंच खूप छान दिसतेस तू. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, काय गं नमू, तुझं अचानकपणे जायचं कसं ठरलं. तेव्हा इथे नमू म्हणत असते, रोहित येणार आहे ना, त्याला बघायला जाते, भेटायला जाते आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढून ऑटोग्राफसुद्धा घेते.
तेव्हा सुप्रिया म्हणते, अरे वा, म्हणजे चांगली आता संधी मिळाली आहे तुला. आणि काय रे शुभू, तू सांग, तू आता तिला घेऊन जातो आहेस, पण तुला तिथे वेळ मिळेल ना? शुभू म्हणतो, आता पर्याय नाही, वेळ तर काढावाच लागेल नाही का? त्यानिमित्ताने गंगा जमुना थोड्या कमी वाहतील, घरामध्ये पूर थोडा कमी येईल. तेव्हा नम्रता म्हणते, शुभू तोंड बंद करा तुझं, जास्त काही बोलू नकोस. तेव्हा सुप्रिया म्हणते, अरे थोडं थोडं नाश्ता करून जा ना. तेव्हा दोघे म्हणतात, नाही नको नको, आता नाश्ता वगैरे काही नको, आम्हाला उशीर होतोय. आणि दोघेही आता निघून गेलेले असतात. ते दोघे जण निघून जातात आणि त्या ठिकाणी आकाश आलेला असतो. तो घरामध्ये आता एंट्री करतो आणि नम्रता शुभू दोघे जण नुकतेच बाहेर पडलेले असतात. तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता, नम्रता कुठे आहेस तू? तेव्हा इथे सुप्रिया येते आणि म्हणते, आकाश तुम्ही इथे? तेव्हा आकाश म्हणतो, हो, मला नम्रताला थोडं भेटायचं आहे, तिच्याजवळ थोडं भेटूनच बोलायचं होतं, ती रागवली आहे ना म्हणून. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अहो पण नमू तर आत्ताच घराबाहेर पडली ना, शुभू आणि नमू दोघे जण त्याच्या ॲडशूटसाठी गेलेले आहेत, आत्ताच बाहेर पडले, दिसले नाही तुला? तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही दिसले मला. सुप्रिया म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही बसून घ्या बरं, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तेव्हा इथे आकाश टेन्शनमध्ये बसलेला असतो. सुप्रिया म्हणते, आकाश काय झालं, कसला विचार करताय? तेव्हा आकाश म्हणत असतो की काय करू काकू, मला खरंच कळत नाही आहे. नम्रताला मी सांगितलं की मी घरातल्या लोकांबरोबर बोललो आमच्या लग्नाबद्दल, पण सगळेजण म्हणत आहेत की लग्न आपण पोस्टपोन केलं पाहिजे, म्हणून थोडं पुढे ढकललं पाहिजे. आणि सगळेजण जर असं म्हणत असतील तर मी एकटा काय करणार आहे, कुणाकुणाला समजवणार आहे, मी सांगा बरं तुम्ही. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, आकाश मी तर आता ठरवलं आहे की तुमच्या दोघांमध्ये काही बोलायचं नाही, तुम्ही दोघेजणं जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. तर इथे आकाश म्हणतो की नम्रताला यायला किती उशीर आहे, ती येईपर्यंत मी थोडा वेळ इथेच बसतो, पण आज तिला भेटूनच जातो, तुमची काही हरकत नाही ना? सुप्रिया म्हणते, नाही नाही, माझी काय हरकत असणार आहे, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते, तुम्ही नम्रताला भेटूनच जा. तेव्हा इथे आता सगळे ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी शॉपिंग केलेली असते. तेव्हाच तिथे एक आजी येतात आणि म्हणतात की बाळा, झबळी घेणारे, हे बघ, माझ्या नातवाला मला इथे दप्तर घ्यायचं आहे, पण सकाळपासून एकही झबळं विकलं गेलं नाही आहे, तेव्हा झबळी घे आणि पैसे दे. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे, तो टोपलाच्या टोपला सगळा घेतो आणि त्या आजीला पैसे देतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदर, हे मी इथे ठेवतो, पण माझे सनग्लासेस तिथेच राहिले वाटते दुकानामध्ये, मी माझे सनग्लासेस घेऊन येतो. तेव्हा अर्णव आता आपला चष्मा घ्यायला गेलेला असतो. तर ईश्वरी आजूबाजूला बघत असताना इथे आता रमाकांत काका इथे साधू संतासारखे तिथून आता निघून जात असतात. त्यांची आता चांगलीच तिथून रॅली चाललेली असते. ईश्वरीचं लक्ष जातं, ईश्वरी त्यांच्याकडे बघत असते आणि ती आता रमाकांत काकांना बघायला त्यांच्या मागे मागे जाते. पुढील भागामध्ये ईश्वरी आता हातामध्ये शॉपिंग बॅग्स घेऊन इथे रमाकांत काकांच्या मागे धावत असते त्यांना थांबवण्यासाठी. पण प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव येतो, बघतो तर काय, ईश्वरी तिथे नसते. तो घाबरलेला असतो की मी सिंदूर गेली तरी कुठे, आणि ईश्वरी इथे सगळं काही सोडून रमाकांत काकांच्या मागे मागे गेलेली असते. अर्णव टेन्शनमध्ये येतो. तो म्हणत असतो, मी सिंदूर कुठे आहेस तू, आणि तो तिला आजूबाजूला शोधून काढत असतो. तर इथे आता वल्लरीला आजीने सांगितलेलं असतं की विहीनबाईंना तूच फोन करून सांग, बारशाचं तूच फोन करायचा वल्लरी. तेव्हा वल्लरी फोन करते आणि ती म्हणत असते की हॅलो, नमस्कार, मी आकाशची आई वल्लरी पाटील बोलते, ठीक आहे ना? आणि ती आजीकडे आणि इथे मामांकडे रागाने बघत असते. तेव्हा इथे सुप्रिया जेव्हा वल्लरीचा आवाज ऐकते ना, तेव्हा सुप्रिया तिचा आवाज ऐकतच राहते, कारण तो आवाज तिला ओळखीचा वाटत असतो. आणि इथे ईश्वरी रमाकांत काकांना शोधत शोधत आता खूप लांब गेलेली असते आणि तेव्हा ते तिथे तिला दिसतच नाही, ते निघून गेलेले असतात. अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की मी सिंदर, काय झालं अगं, तू अचानकपणे इथे कशी काय आलीस, काय झालं सांग ना? तेव्हा इथे ईश्वरी मात्र आता गप्पच बसते, काय बोलावं तिला काहीसुद्धा कळत नाही.